हे सायपन लिकीज झालं तर मला माहिती जरा मी काढीत असतो त्यामुळे आलेलो इथं. आता लिकीज काढायचं. हा आता खाली चिकली कपडे काढला ना तो. हा कपडे काढू ना आता. एवढं सोपं आहे मला माहित नव्हतं. कसं काय झालं काम? एकदम नंबर बंद झालं. 5 मिनिटाचं काम होतं ना. 5 मिनिटाचं काम. तसं एक पैप उकर लागला असा बाला मग शॅकेट करायचं. एक दीड तास गेला असं. तर मित्रांनो 10 ते 5 मिनिटाचं काम आहे अशा प्रकारे शॉकेट बसून होतंय. शॅम्पू आणलेला आहे. या शॅम्पू मुळे पटकन जॉईंट बसतो का शॅकेटचा त्याच्याकरता आम्ही आणलेला आहे. अजून काय चालतं त्याला? अजून ग्रीस चालते पण शॅम्पू नाही बरं असतं. शॅम्पू टपकन बसतो ना. हा शॅम्पू ह्या बाई आमचे कसे शेतकरी पहा कसे भरतात सायपन जोडताना. मला जमाना म्हणून हा माणूस आणलेला आहे. जमाना वय झालं काय? हा माझं जरा वय झालं चिखल निघला ना तो त्यामुळे हा माणूस आणलाय. मित्रांनो सुप्रभात मित्रांनो. आज सकाळी सकाळी आज आम्ही आलो. काल आम्ही रात्रीला पाईपलाईन केली बागादार लोकांची. तुम्हाला आज थोडक्यात व्हिडिओ मध्ये माहिती दाखवणार आहे का पाईपलाईन लिकेज कशी काढायची. अगदी छोट्याशा जागेमध्ये आपलं एक सरक शॅकेट असतं ते शॅकेट तुम्हाला दाखवतो लिकेज कशी काढायचे. चला तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपलं लिकेज काढणारे आपले महाराष्ट्रामध्ये नवीन आपले वरुणी गावात पटेल असले शिरपत बाबा आणले लिकेज काढा. शिरपत बाबा बघा तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितले कसे लिकेज काढतात. मांढरे पाटले आले नाना आले. आता चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे ना बागादार रे बा बागादार आता इथे थोडं रात्री पाणी झाले. आता ही थोडकी जागा करून आम्ही थोडी लिकेज काढणार तुम्हाला थोडक्यात व्हिडिओ दाखवणार. तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बघा अशा प्रकारे आता लिकेज काढायचं काम सुरू आहे. ही बागादार बाबा पाणी आलंय थोडं रात्रीतून. आता हे आम्ही संपूर्ण असं उकरून घेणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत जा. व्हिडिओ आवडतं का ते पण नक्की सांगा. आता शिरबाबा पण जाणार आता. शिरबाबा तुम्ही अनेक वेळा व्हिडिओ बघितली. शिरबाबा काय करायला आलाय? हे सायपन लिकेज काढायचंय. लिकेज काढायचे. हो तुला लांब लांब कोल्हे त्या लिकेज काढायची. हा मग फेमस आपल्याला माहिती आहे ना. फेमस झाला युट्यूबवर. हा ही कामच आपली. पाटले आली बागादारचे उलसक पाईपलाईन फुटली होती म्हणून किती माणसं गोळा केली. मांढरे पाटील काय आलं तुम्ही? साहेब नीट करा एवढे माणसं. आता महाराष्ट्रातला पटाईत माणूस शिरपत बाबा. शिरबाबा तू काय आला? हे सायपन लिकेज झालं तर मला माहिती जरा मी काढीत असतो त्यामुळे आलेलो इथं. आता लिकेज काढायचं. हा आता खाली चिकली कपडे काढला ना तो. हा कपडे काढू ना आता. कपडे काढायचे. हा नाना काय आले? ठीक आहे आता आणलं सायपन जोडायचं. साहेब पण जोडा एवढे माणसं गोळा करायला लागते. ती पाना गाळामध्ये गेली. बागादार काय करू राहिले? बागादार भरले काय? पाणी वर काय ना आता अण्णा. बागादार भरले. मित्रांनो आता कसं लिकेज काढायचं अण्णा हा पाईपाला या पाईपाचं सोपं आहे लिकेज काढायचं. सांगताय ना तो किती लिकेज काढली? असे बरेच हो हे कामच माझं आहे लिकेज काढायचं. आणि बघत जा ही अशी माझी कामं. लिकेज काढायचं पैसे किती घेतो? काय नाही घेत का 100-200 रुपये घेतो. खड्डे खांडावा लागतो ना साहेब. तो व्हिडिओ कुठं पाहते लोक? एक व्हिडिओ कुठं पाहते लोक? अहो कुठे बी बघतात. बऱ्याच तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला हा पाईप सापडलाय. पाईप थोडा टिकावा लागला बागादाराकडून. राडा भरपूर झाला. आता हे बघा आता हा थोडं कापून घेऊ इसकं पाणी. ते पाणी गेलाय मोकार खाली. टिकवणार लई जोर ती आरी घातली. एवढी माती ओढली काढायचा आणि ती कापून काढू आणि ती इकडे शाकडे घालून तिकडे खोसून. हा अरे मला ते दाब द्यायचं इकून टाकून दाब द्यायचा. काढले पण कोणाला विचारलं नाही. बघा आता हे शॉकेट कसं बसवलं जातं. आता हे लांब बाजूने प्रथम तर आपण तिकडे जागा केली. आता ह्या जागेत तिकडे लुटून घेऊया. आता हे बागादार गेले खाली. अशा प्रकारे आता हे शॉकेट झटपट काम करते. आता त्याला पहिलं ना शॅम्पू लावून घेतला शिरबाबानी. चिक्केला असल्यामुळे शिरबाबा उतरला नाही. फिरून फिरून बसा फिरून लोटा 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 फिरून फिरून बघा मित्रांनो. आता अशा प्रकारे ही शॉकेट नाही ठोकायचं नाही. रबर आहे त्याला. लोटा सरळ सरळ लोटायचं. हा गेलं जाऊ दे माग पूर्ण टेकून द्यायचं शॉकेट. हा आता इकडे पाईपाचं माप घेण्यासाठी आपण आता दुसरा पाईप घेऊया. बघा अशा प्रकारे आता ही शॉकेट बसून झाली. मित्रांनो नाना आता आपले हे ना पाईप माप घेतलेले आता हे कापू राहिले. नाना काय करते? पाईप कापित काय? बघा मित्रांनो आता बागादाराची पार्टी का
निसर्ग जायचं होय मित्रांनो, त्यांना हे जुगाड माहित नव्हतं, बागेतून माहित नव्हतं की नाही ना हे जुगाड एवढं सोपं आहे मला माहित नव्हतं ना. कसं काय झालं काम? एकदम नंबर बंद झालं. 5 मिनिटाचं काम होतं ना. 5 मिनिटाचं काम. तसं एक पैप उकरा लागला असं बाजून मग शाकीर करायचं. हा. एक दीड तास गेला असं त्याच्यात. तर मित्रांनो 10 ते 5 मिनिटाचं काम आहे अशा प्रकारे शॉकेट बसून होतंय. तर आता बघा आता हे पाईप कट करून आता मी बसून देणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ मध्ये कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा विसरू नका. मांढरे पाटील आले होते पण त्याचा कमरा हात धुवून उभी होती आणि अजून कायला हातच लावलं नाही. मग काय भानगडी काय शिरबाबाचं काम होतं पण ते चिखलामुळे तो बियायला लागला तो. हा चिखल असल्यामुळं चालू आहे आमचं बसायचं काम. तुमचं काय चालू आहे मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा. मित्रांनो बघा आता अशा प्रकारे आता सुलीचेन आहे. आता आपण एक साईडला सुलीचेन लावून घ्या जेणेकरून पाईप निसटायचा नाही. त्या अशा प्रकारे आता सुलीचेन लावून घेतलेले. आता बघूया आता हे फिट करून घेऊया आपण. आणि आम्ही बरेच 4-5 जण आलो होतो पण काय थोडक्यात काम होतं बस होता. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आता सुलीचेन बसून घेतलेले. आता शाकेट कसं बसतंय बघा. तो पाईप लावून वडा चुकून दोन्ही हाताने वाढायचं दोन्ही हाताने फिरून गारकेव बघा ते शाकेट कसं बसवायचं बघा. हा फिरून बसा ना फिरवायची रिंग वडा फडक नाही वडा रिंग साईड लगेच निसट करते. फिरून घेते. हॅलो फिरो ते रिंग सटकली बरोबर बसते. मदत करा काय जागा तुम्ही सगळा राडा केलाय. राड्यात आम्ही उतरू कसं एवढी आपण असे फिरून वाढा लागत ते. हलवा त्याला हलवा नाही हाणून नाही सगळं बसते बसवा काढणार ते चांगलं पाणी धुवून काढायचं. बसलं खाली सगळा राडा असल्यामुळे पाना काय वेळ आली. शिरबाबा काय करू राहिला? हे गाळ काढायचं ना जरा. आता गाळ काढायची वेळ आली का? काय करायचं पाईपाला हातातला बसा ना पाईप सटकायला. हे अण्णा बागायचं जरा अडाणी आली त्याच्याकर तुला आणले भाऊ. तिने जरा ते पाईप फोडला नाही एवढ्या वेळेत काम झालं असतं आमचं. नाही रे पाईप मी फोडला होता मशीन 3 नळ फोडला. नाही इथं आता टिकावाना फुटले गेला ना. आता ही बरबाट काढायचं का बाजूला? बर कर काढा चिखल पाणी आणि धुवून काढा चांगला पाईप आणि मग सारखा धुवून काढायचं पाईप चांगला पाणी भरलं पाहिजे मग. फिरवा फिरलं बरंच सगळं फिरवा नाही ना तुम्ही माझा अंदाज पहा ना किती. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला छोटासा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद. भेटूया लवकर पुन्हा अशा भांडवल. तोपर्यंत जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय. हो ना बागादार धुवून का ना भरली बागादार पाणी हो होतं पाणी त्याच्या पुढे ना हात धुवून का त्यांना. हो आता हे शेतकरी भरली म्हणा यांची हायगाई झाल्यामुळे यावा भरली फार धुवून राहिले हातपायी गाळानं भरली ती. कुठले शेतकरी? ती भरून हॉटेल शेतकरी शेतकरी बागायतात. आमची खंडोबाची खिंड अशी जी त्यांची खिंड खंडोबाची खिंड फार बेकार दिवस आले रे. चांगलं घरी गेलो म्हटले धुणार नाही मांढरे पाटील काय चक्कर मारते काय? कांदा लय आपट आणलाय म्हणजे तेल आहे थोडा